Preview. उपस्थित बंधूंनो आणि भगिनो, मंचकावरती उपस्थित पक्षाचे अध्यक्ष रेखाताई ठाकूर, आता फोटो नाहीत मग करतो मी, तू आवाज मोठा कर फक्त. मंचकावरती उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि ज्यांनी ही पूर्ण यात्रा आरक्षण बचाव यात्रा याचं संकल्पना नियोजन आणि अंमल करणं ते असणारे रमेश बारसकर आणि नांदेडचे असणारे उमेदवार या दोघांचं असणारं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो की त्यांनी असणारी ही यात्रा सफल केली. अविनाश बोशीकर यांनी आणि रमेश बारसकर यांनी असणारं जिल्ह्यामध्ये जाऊन संघटन आणि बैठक घेत एका प्रकारचं असणारं या यात्रेच्या संदर्भात कोल्हापूर मुंबई तमिळ निघालो, मुंबई पुणे कोल्हापूर सांगली या तिन्ही ठिकाणी असणारं पूरग्रस्त परिस्थिती होती आणि अशा असणाऱ्या ह्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा ओबीसीचे असणारे कार्यकर्ते, पक्षाचे असणारे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जमत होते. ज्यांना ज्यांना येणं शक्य होतं ते सगळेच त्या ठिकाणी येत होते आणि ही यात्रा सफल कशी होईल आणि आपला प्रश्न कसा धसास लागेल याच दृष्टीने त्या ठिकाणी बघत होते. आरक्षण हा असणारा एक सामाजिक प्रश्न आहे, त्याला राजकीय वळण लागता कामा नये हे आम्ही असताना अगोदरपासून त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. आणि म्हणून ही जेव्हा यात्रा संकल्पित केली त्यावेळेस ही पक्ष म्हणून राहील असं नाही तर ती सामाजिक म्हणून राहिली पाहिजे. आणि या दृष्टीने आम्ही असणारं जे या आरक्षणामधले स्टेक होल्डर्स आहेत, मग ते छगन भुजबळ असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पक्षाचे असणारे पदाधिकारी असतील, शरद पवार आहेत, काँग्रेसमधले असणारे आहेत, आणि इतर आहेत, त्यांना आम्ही असं निमंत्रण दिलं की आपण सगळेजण ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हा किंवा जी सुरुवात होते त्याच्यामध्ये तरी आपण या. उद्देश हा होता की ही यात्रा निघेपर्यंत परिस्थिती पूर्णपणे बिघडून गेली होती. इथपर्यंत बिघडून गेली होती की काही जणांचे असणारे संदेश यायला लागले दोन्ही बाजूने, म्हणजे एका बाजूचा असं ना दोन्ही बाजूने, की इथे बहिष्कार पडायला लागला, इथे कोणी दुकानात जायला तयार नाही, अमुक जायला तयार नाही, आमच्याशी कोणी बोलत नाही, कोणी असणारं लग्नावरती बहिष्कार घालते.
म्हणजे राजकीय प्रश्नाचं सामाजिकरण होण्याच्या मार्गावरती होतं. आणि या राजकीय प्रश्नाचं सामाजिकरण होऊ नये या दृष्टीने आम्ही या सगळ्यांना बोलवलं. आजही असं मी म्हणेन की आरक्षण हा सामाजिक प्रश्नच त्या ठिकाणी आता राहिलेला आहे. तो आता जे राजकीय प्रश्न राहिलेला आहे तो आता सामाजिक राहिलेला नाही. पण तो राजकीय जरी असला तरी त्याचा तोडगा निघाला पाहिजे. आणि म्हणून आजच्याही असणाऱ्या या जाहीर सभेला आम्ही सगळ्यांना पुन्हा त्या ठिकाणी बोलवलं. परंतु दुर्दैव असं म्हणेन की राजकीय भूमिका कोणी घ्यायला तयार नाही. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही त्यांची मागणी आहे, पहिली मागणी. आणि दुसरी मागणी ही आहे की सगळे सोयरे यांनाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. या ज्या दोन मागण्या आहेत, या दोन मागण्याच्या संदर्भात मी असं मानतो की राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर कदाचित जे महाराष्ट्रामध्ये झालं ते झालं नसतं. राजकीय पक्षाने न भूमिका घेतल्यामुळे समाजानेच भूमिका घेतल्या. ओबीसी समूह जो होता तो म्हटला आमचा असणाऱ्या जरांगे पाटलाच्या मागणीला विरोध आहे आणि आम्ही विरोध करत राहणार. आणि त्या निमित्ताने असणारा कार्यक्रम सुरुवात झाली. जिल्ह्यात सुरुवात झाली, तालुक्यात सुरुवात झाली, गावात सुरुवात झाल्या, वेगवेगळ्या समाजाच्या बैठका त्या ठिकाणी सुरुवात झाल्या. आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठं आंदोलन उभं राहत राहिलं की ज्याच्यातून माझ्या अगोदरच्या असणाऱ्या अनेक वक्त्यांनी की दहशत कसं निर्माण केलं जातं अशी असणारी परिस्थिती होती. आणि परिस्थिती का निर्माण झाली तर राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या नाही म्हणून. कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या असत्या तर या पक्षाची बरोबर आहे, त्या पक्षाची चूक आहे, याच्यावरतीच असणारी ती चर्चा खेळत राहिली असती. ती गावागावामध्ये ही फूट पडली नसती असं मी त्या ठिकाणी मानतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती फूट आम्हाला दिसते, नाही असं नाही. तिची सगळ्यात तीव्रता जी आहे ती मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठवाड्याच्या लागून जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आहे. ती इतर जिल्ह्यांमध्ये नाही असं म्हणता येत नाही. तीव्रता कमी असेल पण फूट निश्चित आहे अशी असणारी परिस्थिती. आणि त्या फुटीमध्ये आता इलेक्शनच आपल्याला सरळ ते दाखवून देईल की मराठा समाज असं म्हणतोय की आम्ही असणारा ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार आणि ओबीसीचा असणारा म्हणतोय की आम्ही असणारा मराठा समाजाला मतदान करणार नाही कारण का आमचं आरक्षण आम्हाला वाचवायचं आहे. आणि हा म्हणतोय की आम्हाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आहे म्हणून आम्ही असणारा आमच्या याच्यामध्ये राहणार. 14 तारखेला किंवा 29 तारखेला जरांगे पाटील यांची असणारी भूमिका बाहेर पडेल असं आपण की इलेक्शन लढणार की न लढणार. त्यांनी इलेक्शन लढलं तर राजकीय धार अजून येईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. राजकीय धार अजून येईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि त्यावेळेसही दक्षता घ्यावी लागेल की ही राजकीय धार सामाजिक परिवर्तन होत नाही आणि समाजामध्ये द्वेष होत नाही याची असणारी दक्षता घेतली. आम्ही ही ज्यावेळेस यात्रा काढली त्यावेळेस बरीच नावं बोटं ठेवायला सुरुवात झाली होती. नवीन नाही, मी गेले 40 वर्ष बघत आलेलो आहे की स्वतःला काही सुचत नाही म्हणून दुसऱ्यावरती टीका करायला सुरुवात आहे. आणि त्याच्यामधले आंबेडकरी चळवळीतले बांडगुळं जी आहेत ती पहिल्यांदा असतात हे आपण लक्षात घ्या.
कारण का हे बांडगुळ जे आहेत हे पाकिटचे बांडगुळे आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. पण आज मी खात्रीला एक सांगू शकतो की जरांगे पाटील यांनी जरी म्हटलं मी इलेक्शन लढतो, तरी हे राजकीयच भांडण राहील, सामाजिक भांडण होणार नाही. आणि सामाजिक भांडण झालं नाही तर या ठिकाणी शांतता इथं कायम राहील, हे आपण असणारं लक्षात घ्या. जे छगन भुजबळांनी म्हटलं होतं, शरद पवारांना भेटल्यानंतर की 77ची ज्यांनी आठवण करून दिली, माझ्या वयाचे जे आहेत त्यांना असणारं 77 माहिती असेल, किंवा ज्या कुटुंबांनी 77 भोगलेला आहे त्याला ते माहित असेल, ज्यांच्या घरातला माणूस गेला त्यांना असणारं 77 माहित असेल, ज्यांची घरं जाळण्यात आली त्यांना असणारं 77 माहित असेल, जे बेघर झाले त्यांना असणारं 77 माहित असेल. पण नव्या पिढीला 77 माहित नाही. त्यांच्यातल्या 77 सारखी परिस्थिती. शरद पवार त्याच्या पुढे जाऊन असताना म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होण्याची असणारी शक्यता आहे. मणिपूर होण्याची असणारी शक्यता. आता एक मोठं चॅलेंज होतं की 77ची परिस्थिती आणि मणिपूरची परिस्थिती. मी जसं म्हणाल की 2 वॉरिंग कॅम्प्स उभे राहिलेत, आजही आहेत ते. एका बाजूला मराठा समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला असणारं ओबीसी आहे. हे 2 वॉरिंग कॅम्प्स आहेत. आजही आजही ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहील असं मी मानतोय. त्याची तीव्रता किती राहिली आता मला सांगता येणार. ती परिस्थिती या यात्रेने निवळली हे मी ठामपणे आपल्याला असणारं सांगू शकतो. मला काही पोलिसांचे निरोप येत होते की तुम्ही अजून वाढवू शकता का. अरे म्हटलं अजून किती दिवस वाढवू म्हटलं होतं. ते म्हटले नाही आमचं काम आता हलकं झालं. म्हटलं नेमकं काय झालं. म्हटलं तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातून चाललाय आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जो काय माहोल एक झाला होता, एकमेकाकडे न बघण्याचा जो माहोल झाला होता, तो माहोल निवाळला. तो माहोल शांत व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून मी म्हणालो की ह्या आंदोलनाचं फलश्रुती काही असेल तर छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे 77ची परिस्थिती आणि शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी मणिपूरची परिस्थिती ही आता होऊ शकत नाही असं या यात्रेने त्या ठिकाणी साध्य केलेलं आहे. पण दुर्दैव आहे, परिस्थिती सांगतात काय होतात. मुख्यमंत्री आणि मंत्री होण्यामध्ये असणारा गर्क आहेत, पुढीला मुख्यमंत्री करण्यामध्ये गर्क आहेत, पण लोकांना शांत करण्यासाठी वेळ नाही अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा ती डेअरिंग नाही असं म्हणा. ती डेअरिंग नाही असं म्हणा. कारण का ह्या राजकीय पक्षांच्या दोऱ्या कोणाच्या हातामध्ये आहेत ह्याची मला जाणीव आहे. या राजकीय पक्षांच्या दोऱ्या कोणाच्या हातामध्ये आहेत ह्याची मला जाणीव आहे.
त्यांनी म्हटलं बोला ते हे बोलतात, त्यांनी म्हटलं गप बसा ते हे बसतात. आणि म्हणून जे आम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगत होते की तुम्ही काय साध्य करणार आहात, त्यांना आज आम्ही असं उत्तर देतोय की महाराष्ट्राची शांतता ही या यात्रेने साध्य केली, हे असं आम्ही ठामपणे आज सांगतो. इथे अनेक वक्त्यांनी, मला ते सांगण्याची गरज नाही, इथे आलुतेदार बलुतेदार हा असणारा पूर्णपणे बिहालेला होता. दर दिवशी कुठून नाही कुठून तरी फोन यायचे की आमच्यावरती असं झाले, आमच्यावरती तसं झाले, आमच्यावरती तसं झाले. काही जणांनी असणारा आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारचं दडपशाही आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगितलं. ही दडपशाही आम्ही असणारा त्या ठिकाणी सांगितलं. आज यात्रेने काही साधलं असेल तर ती दडपशाही संपली, ती दडपशाही संपली आणि आता तो शाश्वत वाटतोय की आपल्याला आता कोण नाही कोणतरी मदत करू शकतं आणि वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीमागे उभी आहे. मी जिल्ह्याच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना निघताना सांगितलं होतं की जिथे अत्याचार होईल तुम्ही पोचलं पाहिजे. मी या सगळ्या कार्यकर्ते जे गेले होते त्याच्या असणारा जाहीर आभार मानतो की त्यांनी जाऊन लोकांना मदत केली आणि त्याला असणारा दिलासा दिला. त्यांनी दिलासा दिला. आणि आज ज्या काही अत्याचाराच्या असणाऱ्या घटना होत्या किंवा घालून पाडून बोलण्याच्या असणाऱ्या ज्या घटना होत्या त्या कमी झाल्यात किंवा त्या होत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. इलेक्शन येईल जाईल. एका पत्रकाराने मला असं सांगितलं, प्रकाशराव तुमचं मत तुम्ही काही म्हणा, पण ते म्हटले तुमची अर्धी बोट जळली आहे. मी म्हटलं कसं काय? तुम्ही जरांगे पाटील यांना असणारा पाठिंबा देत नाही. म्हटलं मी त्यावेळेस त्यांना भेटलो, त्यावेळेस माझा पाठिंबा नव्हता त्यांच्या मागणीला आणि आजही नाही. मी त्यावेळेसही असताना सांगत होतो की तुम्ही ज्या पद्धतीने मागताय त्या पद्धतीने तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही. आणि खाजगीमध्ये असताना सांगितलं होतं की हा प्रश्न मंडल कमिशनच्या वेळेस आला होता, परंतु मराठा समाजातला असणारा वर्ग जो होता तो फरक करायला तयार नव्हता. मी आज ज्याला निजामी म्हणतो हा निजामी मराठा आणि रयतेतला मराठा. म्हटलं त्यावेळेस आम्ही असताना म्हणत होतो की याच्यातला असणारा फरक करा की जो परंपरेनं जमिनीचा मालक झाला, वारसा हक्काने जमिनीचा मालक झाला, आणि दुसरा जो शासनाच्या वेगवेगळ्या योजनेतून त्याला 4, 4.5, 5 एकरापर्यंत जागा मिळाली, हा असणारा एक वेगळा वर्ग तुम्ही करा तर तुम्हाला असणारा कुठेतरी न्याय मिळेल.
आणि हा वर्ग फार मोठा आहे. म्हटलं हा फरक जोपर्यंत तुम्ही करत नाही की वारसा हक्काने आलेल्या जमिनीचा मराठा वर्ग आणि कसेल त्याच्या कायद्यातून आलेल्या जमिनीचा हक्क, अतिक्रमण केलेल्या जमिनीचा हक्क, 42च्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी ग्रो मोर फूड म्हणजे अन्नधान्य अधिक पिकवा याच्या खाली वाटलेली जमीन याच्यातला असणारा जो मराठा समाजाचा वर्ग आहे त्याला 3 आणि 5 एकराच्या आतमध्ये जागा मिळाली. आणि तेही स्पष्ट होतं की तुम्ही भूमिहीन असाल तरच तुम्हाला मिळू शकते, नाही तर अजिबात मिळू शकत नाही. पण दुर्दैवाने जे काही कमिशन्स आली त्यांनी हा मुद्दा कधीच लक्षात घेतला नाही आणि म्हणून तो प्रश्न तसाच लोंबकळत राहिला, अशी असणारी परिस्थिती आहे. आज मी असताना मानतोय की जो गरीब मराठा आहे हा ईर्षेला पेटलेला आहे. कुटुंब माझी गरिबी गेली पाहिजे. आता असताना तलाठी बघा, ग्रामसेवक बघा, ते समोरासमोर दिसतात लोकांना, ओबीसीच्या वर्गातून आलेले आहेत. आरक्षणामुळे आलेले आहेत आणि म्हणून त्याला असं वाटतं की तो तलाठी झाला, तो ग्रामसेवक झाला, मला आरक्षण मिळालं तर मी सुद्धा ग्रामसेवक होईन आणि मी सुद्धा तलाठी होईन आणि माझी परिस्थिती चांगली करून घे. ज्याला इंग्रजीमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट आपण म्हणतो तो त्याच्या डोळ्यासमोर आहे. ते डोळ्यासमोर आहे त्याच्या. सालापर्यंत किंवा 90 सालापर्यंत असणारा ओबीसीचा एकही डॉक्टर नव्हता, इंजिनियर नव्हता, पतसंस्था नव्हत्या किंवा काही नव्हत्या. आता तालुक्याच्या ठिकाणी असणारा ओबीसीचे हॉस्पिटल उभे राहिलेले आहेत. रमेश बारसकरांच्या मतदारसंघामध्ये मी असताना जिथं मोहळा होतो 3 मोठी हॉस्पिटल आहेत, ती सगळी धनगर समाजाची आहेत. ती डोळ्यासमोर येतात. आता हे डॉक्टर झाले, डॉक्टर झाल्यामुळे कर्ज काढलं, हॉस्पिटल उभं केलं. हा जो डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट आहे तो इथला असणारा बोलतोय असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून हे राजकीय भांडण राहणार, तेव्हा ओबीसीला सतर्क राहावं लागेल हे आपण लक्षात घ्या. हे मला मान्य आहे की असणारा ओबीसी हा असणारा धार्मिक आहे, म्हणतो भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे. त्याला ठरवायचं की भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलेली नाही मंडलवरती. ते ओबीसीचं आरक्षण वाचवणार का ही भूमिका त्यांनी घेतलेली नाही. त्यांनी ही भूमिका घेतलेली नाही आणि त्यांनी न भूमिका घेतल्यानंतर सुद्धा ओबीसी त्याला मतदान करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. या इलेक्शन मध्ये
ओबीसीना ठरवावं लागणार आहे. आरक्षण पाहिजे की नको. एक जण मला म्हणाला, प्रकाशराव तुम्ही असं म्हणता मग धर्माचं काय होणार. मी त्याला एकदा भाषण दिलं होतं, त्याचं असं उदाहरण दिलं की माझ्यासमोर मौलवी होता सभेमध्ये, आणि तो मौलवी म्हटला इस्लाम खतरे में. मी त्याला जाहीर म्हटलं, अरे बाबा इस्लाम खतरेमध्ये कधी येईल, किंवा तू जेव्हा इस्लाम सोडायला निघालास तेव्हाच तो खतरेमध्ये येईल, नाही तर कसा खतरेमध्ये येईल. हा तुला मारल्या जाईल, तुझ्यावरती अत्याचार होईल, हा वेगळा भाग आहे. तुझ्या मारल्यामुळे इस्लाम खतरेमध्ये कसा आला. मी आज तेच ओबीसीला विचारतोय की जोपर्यंत आपल्या घरातला देवारा आपण काढत नाही आणि वाडवडिलांच्या असणाऱ्या प्रथेच्या पुजाऱ्याच्या आपण जोपर्यंत करत राहतो, तोपर्यंत धर्मावरती खतरा कुठला आला. हे जे सांगणारे आहेत ना धर्मावरती खतरा आलेला आहे, ते धर्मावरती खतरा आलेला नाही, तुमच्या आरक्षणावरती खतरा आलाय एवढं लक्षात घ्या. आरक्षणावरती असणारा खतरा आलाय हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग अशी म्हणालो, शांतता तर आम्ही प्रस्थापित केली, परिस्थिती निवळली. आता इथे ओबीसीला ठरवायचं आहे की आरक्षण पाहिजे की नको. मी मुद्दा म्हणून राजकीय आरक्षण गेलं, मी हस्तक्षेप केला नाही. तो केला असता तर त्याच वेळेस मी थांबवला असता. पण जे आरक्षण 90 साली आमच्या बरोबर 80 साली 90 साली लढत होते, 80 साली आणि 90 साली जे लढत होते ते म्हटले, प्रकाशराव आपण आता ह्यांना चमच्याने भरवायचं नाही. आता हे लेकरू राहिलेलं नाही. जोपर्यंत जाणीव नव्हती तोपर्यंत आम्ही असणाऱ्या त्या ठिकाणी भरवत होतो. हे आता लेकरू मोठं झाले, शहाणं झालंय, कळायला लागले. आता त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला तर आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे असणारे उभे आहोत. आज ओबीसीला मी असं सांगतोय की तुम्ही पुढे आल्याशिवाय आता हे आरक्षण वाचू शकणार नाही. आणि म्हणून तुम्हाला ठरवावं लागणार आहे, की या निवडणुकीमध्ये, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षण वाचवायचं की नाही वाचवायचं. जो पक्ष, राजकीय पक्ष आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवणार, अशाच पक्षाबरोबर आपण असणारा जुळलं पाहिजे. अन्यथा आपण आरक्षण हरवून घेऊ हे लक्षात घ्या. आपण आरक्षण लक्षात घेऊ त्या ठिकाणी. आणि म्हणून हे तुम्हाला असणारं ठरवावं लागणार आहे ह्या इलेक्शनमध्ये. पुढच्या इलेक्शनमध्ये काय करायचं ते आपण असणारं करा, पण या इलेक्शनमध्ये नाही. या इलेक्शनमध्ये ज्याला कुर्बानीचा बकरा मी असं म्हणतो, ते आरक्षण आहे हे आपण असणारं लक्षात घ्या. आणि ह्या आरक्षणाचं कुर्बान होऊ द्यायचं का हे तुम्हाला असणारं ठरवायचं आहे. आणि एकदा कुर्बान झालं की पुन्हा तुम्हाला मिळणार नाही याची लक्षात घ्या.
पुन्हा कोणी लढायला या ठिकाणी येणार नाही, पुन्हा व्ही.पी. सिंग जन्माला येणार नाही आणि पुन्हा इथे असणारा लढणारा वर्ग हा पुन्हा येणार नाही, हे लक्षात घ्या. लढायचं जे आहे ते मताने फक्त लढायचं, शरीराने लढायचं नाहीये, डोक्याने लढायचं आहे, मताच्या स्वरूपामध्ये लढायचं आहे. आणि यावेळेस मत ओबीसीने ठरवलं पाहिजे की जो पक्ष आरक्षण वाचवणार, शाब्दिक नाही तर प्रत्यक्षात जो वाचवायला येणार आहे त्यालाच तुम्ही असणारं मतदान दिलं पाहिजे. आणि त्याला तुम्ही असणारं मतदान दिलं तरच तो तुमच्या बरोबर आहे, नाही तो तुमच्या विरोधात आहे, हे लक्षात घ्या. इथे जाहीर झाले, घोषणा झाल्यात की आम्ही असणाऱ्या 225 समाजाचे आमदार आणणार आहोत. आम्ही आमदार आणणार आहोत. आता हे 225 कोण येणार आहेत? झालेल्या लोकसभेचं उदाहरण आपल्याकडे आहे. एकही ओबीसीचा उमेदवारी दिली नाही आणि उमेदवारी दिली नाही म्हणून एकही खासदार निवडून आला नाही. एकही खासदार निवडून आला नाही. उद्याची 30 परिस्थिती झाली, विधानसभेमध्ये 30 परिस्थिती झाली, तर तुम्ही करणार काय? भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं आणि त्यांनी उमेदवारी दिली नाही तर तुमचं आरक्षण वाचणार आहे? आरक्षणाची लढाई ही रस्त्यावरती लढल्या जाणार नाही, तर आरक्षणाची लढाई ही विधानसभेमध्ये लढल्या जाणार आहे. इलेक्शन होण्याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाच धोका नाही, पण विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 100 खासदार 100 आमदार ओबीसीचे आले नाही तर निश्चितपणे खतरा झाला म्हणून असणारा समजा. खतरा झाला म्हणून समजा. ज्या पद्धतीने राजकीय आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण कोर्टाच्या माध्यमातून त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्याच्या विरोधात आज कुठलाही राजकीय पक्ष भूमिका घ्यायला तयार नाही. 27% जे आहेत हे काय हवेतून आलेले आकडे नाही. 27% ते 27% का याची असणारी कारण मीमांसा त्या मंडल कमिशनच्या रिपोर्टमध्ये आहे. तो रिपोर्ट असा म्हणतो की सुप्रीम कोर्टाची 50%ची अट आहे. ही लक्षात घेऊन एससी एसटीचं आरक्षण याची संख्या लक्षात घेऊन हे कमिशन 27% आरक्षण फिक्स करते, म्हणजे निश्चित करते. हे आरक्षण निश्चित करते आणि ते तो अहवाल त्यांनी सरकारला दिला. सरकारने तो अहवाल पार्लमेंटमध्ये ठेवला. भूतासिंग त्यावेळी असं गृहमंत्री होते, त्यांनी असं स्टेटमेंट केलं की अहवाल आम्ही असताना मान्य केला आणि काळानुसार आम्ही असताना ह्याच्यातल्या अटी ज्या आहेत त्या लागू करायला सुरुवात करू. माझा सांगण्याचा मुद्दा हा,
की इथले राजकीय पक्ष जे आहेत ते त्याही वेळेस मंडलच्या बाजूने नव्हते आणि याही वेळेस ते मंडलच्या बाजूने राहतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे, पूर्ण शंका आहे, उलट मी साशंक आहे. आज ओबीसीना ठरवायचं आहे की स्वतःची लढाई स्वतः लढायची की नाही. स्वतःची लढाई स्वतः लढायची की नाही. मदत करणारे बरेच हात आहेत, मदत करणारे बरेच हात आहेत. मी आता म्हणेन की ओबीसीच्या दृष्टिकोनातून एक फायदा झाला. एका IITची विद्यार्थिनी आहे, तिचा मध्यंतरी फोन आला. SC मधली होती. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर तिने म्हटलं तोपर्यंत त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या संदर्भात पक्षाच्या वतीने आम्ही भूमिका मांडली होती. आणि ती असं म्हणत होती की आपण भूमिका घेतली आणि कोर्टाच्या निकालाचा निषेध केला, त्याबद्दल मी अभिनंदन करते. पण तिने एक मला असताना विचारलं की आपले जे विचारवंत आहेत ते का नाही टीका करत. ते फक्त इलेक्शनच्या वेळेस कसं काय बाहेर पडतात आणि इतर वेळेस असताना गुप गिळून बसतात. म्हटलं तू IIT करतेस, डिग्री करून घे. डिग्री करून झालं की मी तिला सांगितलं की तुला नोकरी लागली की त्याच्यातले 90% तू घे, 10% म्हटलं बाजूला काढून ठेवत जा, त्याचं वेगवेगळं पाकिट करत जा आणि ते म्हटलं त्या विद्वानांना देत जा, तुला जे विद्वान वाटतात त्यांना, आणि ते बोलत राहतील, अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे अवस्था ही आली. कदाचित हा निकाल नसता तो ओबीसी एकटे ह्या ठिकाणी पडले असते. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की ही साधी सुधी लढाई नाहीये. ओबीसी हा बळीचा बकरा आहे, हे आपण लक्षात घ्या. ओबीसीचं आरक्षण हे बळीचं बकरा आहे. आणि कोणाच्या भांडणामध्ये त्या मराठ्याच्या भांडणामध्ये तुम्ही कुर्बान होणार आहात. मी अनेक वेळा म्हणतो अरे जरांगे पाटलांचा असताना इलेक्शन मध्ये भाग घेऊ द्या, फार चांगलं होईल, महाराष्ट्र मुक्त होईल, 169 कुटुंबातून मुक्त होईल अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्राची सत्ता ही असणारी 169 कुटुंबामध्ये आहेत. पत्रकार माझे मित्र बसलेले आहेत, जुने जाणते बसलेले आहेत. त्यांना असणारं आवाहन करतोय की कधीतरी लोकांच्या बाजूने तुमची पेन चालू द्या. हे 31 खासदार निवडून आलेले जे आहेत, हे 31 खासदार निवडून जे आलेले आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत की नाही एवढंच फक्त असताना सांगा. त्या 31 खासदारामध्ये एकही तुम्हाला गरीब मराठा तिथे दिसणार नाही. या 31 खासदारामध्ये तुम्हाला कोणीही शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये
जमिनीचा मालक झालाय हे तुम्हाला दिसणार नाही, तर तो परंपरेने जमिनीचा मालक झालेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हे मालक कुठून झाले, ते यांच्याकडे सरदारक्या आल्या, इनामदाऱ्या आल्या, जहागीरदारी आल्या, या कोणाकडून आल्या, तर या मोगल सरदाराकडून आल्या, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्याला मी आज सर मोगलाई मराठा त्या ठिकाणी म्हणत असतो. हा इतिहास आहे. मराठ्यांना राजकारण काय करायचं असेल ते त्यांना करू द्या. ओबीसीना माझं असणारं आव्हान आहे की आपण ठरवलं पाहिजे की आम्ही बळीचा बकरा होणार नाही. त्यांच्या राजकारणामध्ये आम्ही असणारा बळीचा बकरा होणार नाही. आम्ही आमचं असणारं राज्य निर्माण करू, ही भाषा आपण आता बोलायला सुरुवात केली पाहिजे. आणि ते करायचं असेल तर 100 किमान आमदार ओबीसीचे या ठिकाणी आले पाहिजेत. सत्ताधारी व्हायचं असेल किंवा आरक्षण वाचवायचं असेल तर 100 आमदार हे आपण ओबीसीचे केलेच पाहिजे. हा चंग आपण मानला पाहिजे. एक लक्षात घ्या की तुम्ही हा चंग बांधला, त्यांनी चंग बांधलेला आहे की तुमचं ओबीसीचं आरक्षण हे खुंटीला बांधून त्या ठिकाणी टाकायचं. हे आरक्षण खुंटीला बांधून दाखवायचं आहे. कारण का ना राई बास ना राई बासरी. आज सूर कोण काढतंय? आज सूर कोण काढतंय? तर जरांगे पाटील सूर काढतोय. कुठल्या बासरीतून तो सूर काढतोय? तो ओबीसीच्या आरक्षणातून तो सूर काढतोय. तो सूर कुठून काढतोय? तो ओबीसीच्या बासरीतून तो सूर काढतोय. आणि म्हणून हा जो सत्ताधारी मराठा जो आहे, निजामी मराठा जो आहे, त्यांनी असं ठरवलंय ना रई बास तर ना बजेगी बासरी. म्हणजे खुंटीला बांधलं. तो आज जो उठाव झालेला आहे, त्यांच्या विरोधातला उठाव झालेला जो आहे, तो शमवता येतो, दाबवता येतो, सगळ्याच गोष्टी करता येतात. आणि म्हणून आपली असणारी आरक्षणाशी बांधिलकी आहे. वाचवलं पाहिजे. ते वाचवायचं असेल तर जे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. पंढरपूरला असणारा धनगरांचं फार मी उदाहरण ते देतोय. पंढरपूरला असणारा अटल बिहारी वाजपेयी होते, त्यावेळेस धनगरांचं फार मोठा संमेलन झालं. 5 लाखाच्या वरती धनगर समाज होते. अनेक कार्यकर्ते ओळखीचे होते. ते म्हटले प्रकाशराव आपलं साध्य झालं. म्हटलं काय साध्य झालं? 2 जागा आम्हाला लोकसभेच्या मिळतील का 2 महिन्यानंतर निवडणुका होती. म्हटलं फार चांगली गोष्ट झाली. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्राची यादी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये एकही धनगराचं नाव आलं नाही. ते म्हटले प्रकाशराव अजून काय केलं पाहिजे? जेवढी जनसंख्या आम्ही जमवली आणि तरी एक जागा नाही आम्हाला. मी त्यांना म्हटलं कदाचित तुम्ही मूठ बांधली असतीत तर त्यांना तोडता आली नसती. तुम्ही मुठीच्या ऐवजी एकटे गेलात आणि म्हणून मोडायला शक्य झालं. म्हटलं त्याच पंचकावरती माळ्यांना बसवलं असतं, वंजारी समाजाला बसवलं असतं, बंजारांना तुम्ही बसवलं असतं, आलुतेदार बलुतेदार आहेत त्यांचे प्रतिनिधी बसले असते तर संदेश काय गेला असता? संदेश हा गेला असता की धनगरांनी पुढाकार घेतला आणि सगळ्या ओबीसीला एकत्र केलं. सगळ्या ओबीसीला असणार एकत्र केलं. धनगर हा मतदारसंघामध्ये 20,000 असेल, 40,000 असेल, काही मतदारसंघामध्ये 80,000 असेल, पण 200च्या वरती विधानसभेमध्ये हा 30च्या आतमध्ये आहे. ती मूठ बांधली असती तर दिशा ही झाली असती की त्या मतदारसंघामध्ये
लाखापेक्षा जास्ती हा ओबीसी आहे, त्याला डावलता येणार नाही आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली असती अशी परिस्थिती आहे. मी इथल्या प्रत्येक ओबीसीला सांगणार आहे, बाहेर बघण्याची गरज नाही. आपल्या गावामध्ये पहिल्यांदा बघा की ओबीसीची घरं किती आहेत, मतदार किती आहे, आणि त्या मतदारावरनं ठरवा की मी मेजॉरिटीमध्ये आहे की नाही त्या ठिकाणी. तिथे मेजॉरिटीमध्ये असेल तर मी जिंकू शकतो. जी माझ्या गावाची परिस्थिती ती इतर गावाची परिस्थिती, त्या भ्यायचं काहीच कारण नाही. घोषणा आपण जी देतो, लढेंगे और जीतेंगे, लढताना भीती ठेवायची नसते. लढताना अजिबात भीती ठेवायची नसते. माझा एक फॉर्म्युला असतो, बोलण्याच्या अगोदर एक बुक्का मारून मोकळा हो. तुम्ही एक बुक्का मारला की समोरचा म्हणतो अजून काय करणार आहे का, तो वाट बघतो, आपण दुसरा मारून मोकळा व्हायचा. भीती आपल्याकडे नाही, भीती दुसऱ्याकडे. त्याच्यामुळे ऍक्शन मोड मध्ये आपण आलं पाहिजे आणि ऍक्शन मोड मध्ये येऊन आपण सांगितलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही असताना 100 ओबीसीचे आमदार काय आणल्याशिवाय राहणार नाही. जसं आपण 100 आणणार तसं आपले विरोधक सुद्धा आणणार. जसे आपण असं आणणार तसे आपले विरोधक सुद्धा आणणार. ठराव नामंजूर करायचा असेल तर किती मतं लागतात, विधानसभेमध्ये किती मतं लागतात, किती 145. उरलेली 45 कशी आणायची. एससी एसटी आहे ते, आता हे एससी एसटी आणायचे असतील तर काय केलं पाहिजे. एससी एसटी याला ओबीसीच्या आरक्षणाचा काही संबंध नाही, घेणं देणं नाही का, त्याचं आरक्षण वेगळं आहे. आपल्याला 145 हा आकडा गाठायचा असेल, बहुमताकडे आपल्याकडे जायचं असेल तर हे एससी एसटीचे जे मतदार आहेत ते ओबीसीने बघितले पाहिजेत की त्यांच्याच मतावरती निवडून येतील, ओबीसींच्याच मतावरती निवडून येतील ही त्यांनी खूणगाठ त्या ठिकाणी बांधली पाहिजे. ते ओबीसीच्या मतावरती निवडून आले आणि वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या नावाने निवडून आले तर ते ओबीसी बरोबर मतदान करतील. पण उद्या समजा ते मराठा समाजाच्या मतदानावरती आले, ते म्हणतील आम्ही आरक्षणवादी आहोत, पण त्यांनी निवडून आले म्हणून त्यांच्या बाजूने मतदान करतील. नुकसान कोणाचं झालं. ही एक मोठी लढाई आहे. ही साधी सुधी लढाई नाही, एक मोठी लढाई आहे. जेवढे येतील त्यांच्याबरोबर आम्ही असं घेणार. जे राजकीय पक्ष येतील त्यांच्याबरोबर घेणार. येताना एक चांगलं मी असताना बघितलंय की जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांनी आपला असणारं एक फेडरेशन केलेलं आहे. त्यांनी एक फेडरेशन केलेलं आहे. मी आमच्या पक्षाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना असताना अगोदरच सांगितलेलं आहे की या फेडरेशन जिल्ह्याच्या ओबीसीच्या फेडरेशन बरोबर बसा, ओबीसीच्या फेडरेशन बरोबर बसा, उमेदवाराची चर्चा करा आणि 100 आपल्या जिल्ह्यातले 7 असतील तर किमान 5 कसे आणता येतील याचा आराखडा आपण असताना त्या ठिकाणी तयार करा. याचा आराखडा आपण असताना तयार करा. आणि ज्या ओबीसीचे फेडरेशन आहेत त्यांना माझं असणारं आव्हान आहे, नुसता उमेदवार दिला
की तो निवडून येईल असं नाही. त्याची गावं आहेत 180 पासून ते 320 पर्यंत गावं येतात त्या मतदारसंघामध्ये. त्या प्रत्येक गावामध्ये ह्या 2 महिन्यामध्ये गेलं पाहिजे. यांचं आम्ही यात्रा निघण्याच्या अगोदर नोव्हेंबरमध्ये इलेक्शन घेण्याचा प्लॅन होता. पण आता ते दिवाळीच्या अगोदरच घेण्याच्या मनस्थितीमध्ये आलेली आहेत. तुम्हाला वेळ देणार नाहीत. इथे घोषणा झाली 20 दिवसामध्ये तुम्हाला असताना मतदानाला ते पाठवतील. तुम्हाला त्यांना वेळ द्यायची नाही कारण ते अगोदर सत्तेमध्ये बसलेले आहेत. आपण काय सत्तेमध्ये बसलेलो नाही. तेव्हा आपल्यालाही असताना शांत बसता येणार नाही. तेव्हा आपल्यालाही शांत त्या ठिकाणी बसता येणार नाही. आपल्यालाही तयारी करावी लागेल. जर 100 ओबीसीचे आमदार आणायचे असतील आणि राखीव जागेचे आमदार हे आपल्या बाजूने घ्यायचे असेल तर आपल्याला आतापासूनच कामावं लागेल आणि प्रत्येक गाव हे पिंजून काढावं लागेल. त्या मतदारापर्यंत आपल्याला पोचावं लागेल आणि विजय हा खेचून आणावा लागेल. मी अपेक्षा धरतो इथल्या सगळ्या लढाऊ ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्याकडून त्यावेळेस एकच लक्ष आणि ते म्हणजे आरक्षण वाचवणं हाच आपला एक लक्ष असला पाहिजे. आणि ते लक्ष वाचवण्यासाठी उमेदवारी आपण असं ठरवली पाहिजे आणि त्या उमेदवाराला आपण निवडून आणलं पाहिजे. ते आपण कराल ही अपेक्षा बाळगतो. आपण सगळ्यांनी या ठिकाणी जे असणारी साथ दिली सहकार्य दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय भीम. नमस्कार.